देवदर्शन आटोपलं आणि त्यानंतर मग आलो आम्ही एका अशा ठिकाणी जिथे फक्त आम्ही एक दिवस रिलॅक्स करणार होतो, फॅमिली टाईम स्पेंड करणार होतो. कुठे आलो, काय आलो, सगळे डिटेल्स मी पुढे तुम्हाला सांगतेच, त्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा. तो आल्या आल्या चेक इन केलं, लंच वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आलो रूममध्ये. रूम टूर मी आधीच शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि पेजला अजूनपर्यंत जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. छान फ्रेश झालो आणि देवांशचं असं होतं पूल दिसल्यावर मम्मा पूलमध्ये चल, सो त्याला घेऊन पूलमध्ये आलो. खूप छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी पूलमध्ये आणि आजूबाजूचा निसर्ग ही प्रॉपर्टी खरंच खूप छान आहे. सो आम्ही आलो होतो ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट अँड बायोडायव्हर्सिटी पार्क, जे की नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे आणि अगदी असं वाटत होतं निसर्गाच्या कुशीत आलो आहे, कारण खूप सारी झाडं त्यांनी लावलेली आहेत. रूममध्ये येऊन फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर प्रॉपर्टी एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. तर इथे त्यांचं वॉच टावर आहे, ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तर तिथे आजूबाजूला खूप सारी मेडिसिनल प्लांट्स लावलेली आहेत त्यांनी, ते देवांशला दाखवली आणि त्याला पण मजा येत होती. कुठलं प्लांट कशाचं काय, तो कुतूहलतेने सगळं विचारत होता. त्यानंतर वॉच टावरवरती जाऊन हा सगळा परिसर जो आहे आजूबाजूचा तो न्याहाळला. थंडगार वारं, निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांची किलबिलाट, मन अगदी शांत होऊन गेलं. छान छान फोटोसुद्धा आम्ही क्लिक केले, गप्पा गोष्टी देवांसोबत मनसोक्त खेळलो आणि त्यानंतर मग मस्त त्यांचा लेक आहे त्या लेक साईडला जाऊन निवांत बसलो. काहीच केलं नाही, फक्त शांतता तिथली एन्जॉय केली आणि खूप रिलॅक्स वाटत होतं. सो तिथून हा व्ह्यू बघा तुम्ही लेकचा, तिथे छान डक होते आणि हा व्ह्यू बघून तर मन एकदम प्रसन्नच झालं. तिथून निघालो आणि मग देवांचं होतं की मम्मा गेम झोनमध्ये चल. सो तिथे ॲक्टिव्हिटी एरिया होता, देवांसोबत तिथे छान खेळलो, टाईम स्पेंड केला, डिनर वगैरे केला आणि डिनर करून मस्त बाल्कनीमध्ये येऊन छान रिलॅक्स केलं. सो असा होता हा आजचा पहिला दिवस आमचा तिथला. उद्या आम्ही चेकआउट करणार आहे आणि उद्या काय काय करणार आहे बघायला विसरू नका. टिल देन बाय बाय.